नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो 10 वाजले सकाळचे, आपल्याकडे ना भन्नाट कुकिंगचा प्लॅन आहे। तर इकडे बघताय कलिंगड आणलाय आणि जवळजवळ हा कलिंगड 9.5 किलोचा कलिंगड आहे। खतरनाक वजन आहे। तर भन्नाट युनिकशी रेसिपी बनवायची आहे। तर कलिंगडमध्ये ना पोपटी बनवूया, मस्तपैकी शेंगा टाकून, चिकन वगैरे, अंडी वगैरे टाकून शिजवूया। बघूया रेसिपी कशी होती ती। तर व्हिडिओला घरूनच सुरुवात केली, कशाला माहिती आहे? कारण याच्यातला जो गर येईल ना कलिंगडाचा, तो हाळातून रिटर्न आणायला लागेल। कॅमेरा मागे संधू आहे, मी आहे, वो छोटो आहे इकडं स्वरांश, आणि तिघांनी जर हा कलिंगड खाल्ला तर आमका चिकन बिकन खाऊ नको। त्याच्यामुळे मग बोलो घरीच कापून नेऊया। तर काय करायचंय, गर काढायचंय। आता प्रॉपर कापूया आणि आतला गर काढूया आणि पोकळ करूया। सुरुवात तर केली आहे मित्रांनो, बघूया आता आतमध्ये कसा आहे बघूया। एवढा मोठा कलिंगड आतमध्ये कसा असेल। लाल असता मग दिसताय मग दिसला तुला? काही दिसला अजून का? दिसला। बघूया आतमध्ये कसा। वाव, ह्याला म्हणतात कलिंगड। हा बघा कलिंगड, बघ खाऊन बघ कलिंगड गोड आहे काय। आधी खा तरी मग सांग गोडा। अगोदरच काय सांगतो, बघूया। चांगला आहे। गोल पण काढलं, अगं गोल पण येणार त्याला। गोल काढते हो। कसं काय? तू येणार आहे की वाळात होय, कलिंगड पोपटी बनवायला? हा 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 येणार आहे। तर इकडे बघताय अर्धा पण कलिंगड मित्रांनो खाली झाला नाही, आणि इकडे बघताय घर बघा किती जमा झाला। तर इकडे बघताय एवढा घर निघाला कलिंगडाचा, आणि आम्ही खाल्ला पण थोडासा। तर हा बघा, पडतोय। तर हा बघा पूर्ण पोकळ गेलाय, घर सगळा काढून घेतला आतमध्ये, आणि भरपूर स्पेस आहे, खूप स्पेस आहे। बघा जवळजवळ किलो 1.5 किलो चिकन राहील, शेंगा राहतील, सगळं राहील। आणि बघा वर अंडी पण राहते। तू येतो की बाळात? हे का पण घेऊन जाऊया। तर चला मित्रांनो, कलिंगडामधला गर घरी काढून ठेवला, कारण बराच होता। नाही म्हटलं तर 5 ते 6 किलो तरी निघाला असेल। त्याच्यामुळे बोललो घरीच काढून ठेवतो, नाही इकडे आणतो ना तर एवढा गर परत घरी न्यायला लागला असता। पण मस्त होता खूपच। तर मस्तपैकी पोकळ करून घेतला आहे। आता मस्तपैकी व्हाळात चाललोय, चिकन वगैरे मस्तपैकी मसाला वगैरे लावूया, आणि मग त्याच्यात माल मटेरियल टाकून बघूया विषय कसा जालीम होतो ते। छोट्याला पण आणला आहे स्वरांशला। स्वरांश आहे कर, काय बनवायला आपण चाललो आहे सांग? हा, टरबूज चिकन म्हणतो तो, टरबूज म्हणतो कलिंगडाला। हे टरबूज वेगळा असता की कलिंगडच असतात? हा काय आयडिया नाही आता। चल इकडे बघताय छोटे छोटे आंबे धरलेत, हे बघा। पण मोहर आला होता तो सगळा काळा पडला, आता हे छोटे छोटे पडतायत। हा बघा तुडतुडाम, हा बघा, ह्याने सगळी वाट लावली। तर हे बघा इकडे चिकन आहे, इकडे अंडी आहेत मस्तपैकी 6, आणि शेंगा आहेत। तर जास्त माल आणला नाही, कारण आम्ही गँग जास्त नाही आहे, संधू आहे। बऱ्याच दिवसांनी आपल्याला दिसलो होतो, माका वाटतं आज फ्री होतो, आणि ओपन बसलो दगडावर जाऊन। तर कलिंगड तर आम्ही रेडी करून आणलेला, लगेच मसाला लावतो। त्याला काय लावायचं नाही, ह्याला चिकनला मसाला लावतो लगेचच, आणि टाकूया कलिंगडात डायरेक्ट मसाला लावूया चिकनला। ही आलं लसूण पेस्ट आहे, पटकन हे दही आहे, हा चिकन मसाला आहे, मिरची पावडर, गरम मसाला, मीठ। मीठ आपल्याला शेंगामध्ये पण टाकायचं आहे, त्याच्यामुळे चिकनला थोडंसं कमी टाकूया। हळद टाकूया, चिकन, तर इकडे मस्तपैकी चिकनला मसाला लावला आहे। शेंगा आहेत आणि अंडी आहेत, जागा खूप आहे अजून, पण मला वाटतं राहिलं असतं काय नाही काय आतमध्ये। मस्तपैकी आता स्टॉक भरूया आपला सगळा। आधी शेंगा टाकूया, शेंगा भरूया आधी। याच्यात माका वाटतं 2 किलो शेंगा राहिले असते संधू।
2 किलो वर आली असती. मग अंडा धुवून आणला ना, थांब. घाल नको खुवा. नाहीतर परत आमका धूप लागत. पाणी लई साठला. ये अंडी शिजतील ना संधू, अंडी शिजतील ना. जागा बघा किती आहे. शेंगा सगळ्या राहिल्यात. मीठ टाकूया, शेंगांना मीठ लागू दे चांगलं. तर भांबुर्ड्याची गरज नाही कलिंगडाला, कारण कलिंगडाला खूप पाणी सुटेल मला वाटतं, कारण पूर्ण साल हिरवी आहे. आता काय चिकन टाकूया काय? हां, थोडा चिकन टाकूया. हे चिकन मित्रांनो मोठे मोठे पीस आहेत. हा बघा, एक पीस पण आहे. अंडा दे. अंडी चिकन रस्सो नाही ना म्हणणार, शेंगा बिंगाचो. लय जागा होती अजून. हात धुवून लागतोय. हा, जा हात धुक जा. लागला काय का? 6 अंडी आहेत. हे चिकन आहे परत. तर आता समजलं मला, एवढ्या कलिंगडाची गरजच नव्हती मुळात. ह्याच्यापेक्षा 5 किलोचा कलिंगड पण चालला असता आपल्याला. हा जरा जास्तच झालाय. तर पूर्ण आतमध्ये टाकलंय सगळं. आता हे बघा, एक बरोबर बसतंय. आता बघूया कसं आहे ते. आधी असं नाही, असं पण नाही आहे. हां, हे बरोबर आहे. हे बघा, ह्याला काय करूया आता? आता काठी लावूया इकडून आणि पॅक करू. काठी लावूया, करवंदीचे काटे आहेत. पॅक करूया चांगले एकदम. आधी लांब लांब ना. प्रत्येक खांद्यावर 2-2 बस झाले. कलिंगड तर ठेवलाय. कलिंगडामधली पोपटी कशी होते बघूया. तर भांबुर्डा वगैरे नाही टाकलाय. तर कलिंगडामध्ये गरजच नाही भांबुर्ड्याची, कारण पाणी खूपच सुटेल मला वाटतं. आणि ते मला वाटतं ना असे लिबलिबीत होईल कदाचित साल त्याचं शिजून. काकाकडे दे. ह्याच्यात संधू बिर्याणी पण होऊ शकते मला वाटतं. तर आज बघूया, नंतर बनवूया कधीतरी बिर्याणी. मग तर इकडे बघताय कलिंगड गायब केलाय आतमध्ये लाकडं लावून. संधू किती वेळ ठेवूचा कलिंगड आत? हा, हो बघू म्हणता. किती लय वेळ? वेळ वेळ अशी काय 1/2 किलोच मोजतस? लय वेळ लागत ना. हा, तोपर्यंत बस इथं गप्पनी. तर मला वाटतं जवळजवळ अर्धा तास तरी चांगलं शिजायला पाहिजे, होय ना संधू? होय, विस्तो पेटला ना, अर्धा तास थांबवूया. आता कलिंगड कसं होतं त्याच्यावरती बघूया. बस आता लाकडं आजूबाजू पेटू देत, कलिंगड गरम होऊ देत. साधारण मित्रांनो एक खेकडा बघूचा होता भाजून खाऊक, पण तर सापडत नाही आहे. पाला खूप आहे पाण्यात. आता पाणी इकडचं आटलं बघा बरंच. आता हे पूर्ण आटून जातं नंतर उन्हाळ्यात. इकडं मरणाचाच विस्तो भेटला तो बघा. जळत नाही आपल्या कलिंगड, जळत पण वेळ लागत जरा ना. हा, सापडला की गेला पातेऱ्यात ना. मोठा की मरणाचाच? दाखव. छोटी आहे, सोडून दे मग. दाखव, भाजूच्या लायकीची आहे की? डेंग काढला ना त्याचं. दाखव. हा बघा मित्रांनो, खेकडा होता छोटासा, मीडियम साईज. हा बघ, सोडून देऊया. त्याचे डेंग काढला संधून, पण डेंगे फुटतील त्याला परत. दिला सोडून त्याला, पळाला. हा बघा मित्रांनो, जाळता या कलिंगड पूर्ण काळा होईत माका वाटता, आणि त्या असा नरम होईत, लिबलिबीत होईत कदाचित शिजून. अर्ध्या तासानंतर बघूया चिकन शिजता कसा आतमध्ये. माका सांग, चिकन आता शिजत कलिंगडातला की भाजत? हा, भाजत. शिजणार नाही. आणि अंडी शिजतील. हुशारच रे. आणि शेंगा शिजतील क्या तू? तर बरेच दिवस प्लॅन होता, पण कलिंगडना सापडत नव्हता मोठा. आणि आता सीझन आहे कलिंगडाचा, आणि काल आठवडा बाजार होता आपला राजापूरचा, त्याच्यामुळे भेटलं ते कलिंगड. बोलू चला लगेच रेसिपी बनवूया सुकायच्यात. गंप्या बिंप्या जरा बिझी आहेत. गंप्या रत्नागिरीला गेलो आहे, आणि भावेश सध्या काम चालू आहे भावेशाचा घराचा. भावेश माका वाटतं जवळजवळ महिनोभर दिसलो नसत. 2 महिने नाही, महिनो होऊन गेलो भावेशाक. तर बिझी आहे सध्या तो. बरीच मंडळी विचारता, काम चालू आहे त्याचं सुसाडमध्ये. त्याला वेळच भेटत नाही ॲक्च्युली. उशिरापर्यंत काम करत असतो, आणि रात्रीचे आपले प्लॅनिंग नसतात आता असे, म्हणजे ताणच नसतात, अडतीड ताण असतात पाण्याचे. त्याच्यामुळे मग
दिसत नाही. तर इकडे बघताय कलिंगड पूर्ण काळा काळा झाला आहे. आणि हे बघा, हे मधून मधून ना पाणी येतं कुठून ना कुठून, आतून आवाज येतो एक. तर मला वाटतं काय माहिती आहे, पाणी सुटलं असणार बरंचसं आणि त्याच्यामध्ये शिजत असणार आपलं मटेरियल सगळं, अंडी वगैरे. मित्रांनो ना जवळजवळ अर्धा तास झालो आणि हा कसा धबधबीत झाला बघा. वरचा काढून बघूया जरा विषय काय नाही. हे बघ लगेच आला. तर मित्रांनो परत विस्तो पेटवलेलो, अर्धा तास झालो बघितलं ओपन करून, पण काय शिजलाच नाही अजून. पण आत ना चिकन हाय तसंच आहे अजून. पण एवढी आग दिली आपण ना, तर कलिंगडामध्ये पाणी होतं ना, ते सुटायला पाहिजे होतं आतमध्ये आणि शिजायला पाहिजे होतं सगळा मटेरियल. लय जाळलेलो. आता विषय बघूया, नाही तर कुकरमध्ये पण टाकू संधूने आम्ही. बघ शिजता आहे होय ना, आता थोडासा शिजला ना. तिसऱ्या वेळा विस्तो पेटवलेलो आहे, पण आता ना जरा शिजलं. म्हणजे आता चेक केलं ना, ते बऱ्यापैकी शिजलं आहे. मला वाटतं 10-15 मिनिटात आता पूर्ण शिजेल चांगलं चिकन. आणि आता जर नाही ना शिजलं मित्रांनो, तर डायरेक्ट सगळा मटेरियल घेणार आणि घरी जाऊन कुकरला लावणार. काय संधू, कुकरमध्ये लावू. विस्तो बघा किती 3दा जाळलेलो असलो विस्तो मित्रांनो, पण काय कलिंगडातलं चिकन शिजत नाही अजून. तर कलिंगड काढला मित्रांनो ह्याच्यातून बाहेर. कसली वाफ येते बघ. एवढा काप संधू असा आणि कापून टाक बाहेर. हां, तर हा कसा विषय झाला माहिती आहे का, हा बघा आतमधला ना मेल्ट झाला फक्त भाग, म्हणजे सॉफ्ट पडला आहे पण जळाला नाही पूर्ण. हे बघा, हे वरचं कवच जळलं आहे फक्त. आपण वांग कसं भाजतो भरीत करायला तसं झालं आहे. ह्याचं भरीत मस्त आहेत, कलिंगड भरीत संधू. हां ओके, हां डन. वाव, हा सगळा मटेरियल आतमधला हे का मारणा सोबा. बघूया आता शिजलाय काय. वाव, हे बघा मित्रांनो चिकन बघा, चिकन शिजलंय. मी पण खाणार काका. हे घे, गरम आहे. कसं आहे. एक नंबर. तर इकडे बघताय, ह्या बघा ह्या शेंगा ना शिजल्या नाहीत अजून, पण अजून वेळ लागला असता शिजायला शेंगा. पण चिकन शिजलंय बघा, संतूच्या हातात बघा चिकन शिजलंय. अंडी पण नाही शिजली. हा लेग पीस आहे बघा, हा बघा शिजलाय. तर मित्रांनो चिकन शिजलं बऱ्यापैकी. हा काय, पण शेंगा अजिबात शिजल्या नाही. अंडी थोडी शिजली, म्हणजे एकदम पातळ आहेत अजून आतमध्ये, त्याच्यामुळे जरासं फोडलं संधूने, ते ठेवूनच दिलं. तर आता संधू आणि मी कलिंगड पोपटी खाऊन दमलोय. आता जाऊन कुकर पोपटी बनवतो. आता काय करतो माहिती आहे काय, घरी जातो आणि कुकरला लावतो शेंगा आणि चिकन वगैरे ते, आणि बनवूया चला. आणि अंडी, यस वू. हां, बाकी ना मीठ वगैरे मसाले वगैरे प्रॉपर होत्या, फक्त शिजलं नाही. आणि पूर्ण कलिंगड आपण जाळलं अक्षरशः तासभर पूर्ण, 3दा लाकडं वगैरे लावून. पोपटी ह्याच्यात 3दा जळली असती मित्रांनो. तर कलिंगडातला विषय ना मित्रांनो इकडे कुकरमध्ये आलाय. हा बघा, हा शिजू दे, थांब आधी शिजू द्या, मग बघूया काय तो. हां, तर आता मस्तपैकी कुकर लावतो, 2-3 शिट्या करतो. तर इकडे बघताय कुकरला लावलं चिकन मस्तपैकी, आणि थोडंसं फ्राय केलं आहे, म्हणजे त्याला खूप टेस्ट भारी येईल. हे थोडंसं ना तूप टाकूया वरून, घी टाकूया, म्हणजे खूप भारी टेस्ट येईल. हा थोडासा चाट मसाला टाकूया वरून. हा बघा, 1 मेनू तर रेडी झाला मस्तपैकी, चिकन फ्राय. काय काय टाकलंय सांग बघूया आता. नॉर्मल लागताय. आत्ताच माहिती येऊ लागतं मसाला येतो, कन्नड टाकतो चाट मसाला. चाट मसाला आणि घी टाकलेला नाही येते. हे घी टाकलेलं माझं काय घी पण टाकलाय. घी टाकलाय, मस्त फ्लेवर येतोय. सोरे घे घे. कलिंगड मधला चिकन खाता खाता ना लय प्रोसेस झाली याच्यावरती. आधी शिजवलं, त्याच्यानंतर तव्यावरती फ्राय केलं मस्तपैकी तेलामध्ये. कुकरला लावला येऊन मस्तपैकी. अंडी पण आहे त्याच्यात आणि शेंगा पण आहेत. आता शेंगा शिजले ना, चला तर आता मस्तपैकी शेंगा खातोय. याच्यात टाके बघ डब्बा इथे. कशी होती शेंग.
संतून मी शेंगा खातोय मस्तपैकी. हो बघा हो कलिंगड खाता परत एकदा येऊन. कलिंगडातल्या रेसिपीचा विषय सगळ्यात बेकार. करूच असत ना तर माका वाटतं साधारण 2 तास तरी त्याला भाजा. साधारण 2 तास भाजलात ना मग आतला शिजत काय नाही काय. तासभर भाजशाल तर अजिबात नाही शिजायचा. तर घरूनच व्हिडिओ चालू केलेला तर घरी येऊनच संपवलाय व्हिडिओ. तर हा व्हिडिओ आता इथे एंड करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.